आज आम्ही पहाटेची 4 वाजतापासूनच उठलो आणि सगळेजण अंघोळी वगैरे करून मस्त पाणी वगैरे तापून घेतलं, अंघोळी केल्या आणि नंतर निघालो आम्ही प्रवासाला. कारण आम्हाला जायचं होतं आमच्या नवरदेवाला घेऊन नवरी आणायसाठी. आणि तिकडे असं ठरवलं होतं की तिकडे गेल्यानंतरच आपण गाडी वगैरे सजवायची. त्याच्यामुळेच आम्ही निघालो. मध्येच थोडासा नाश्ता वगैरे केला. मुलं पण बघू शकता गाडीमध्ये झोपून घेतलं होतं आणि सकाळी निघाल्यामुळे डोळ्यामध्ये थोडीशी झोप पण होती. पण जायचं आणि लग्न करून नवरीला घरी आणायचा उत्साह मात्र वेगळाच होता. इकडे आमची गाडी सजत होती तेव्हापर्यंत आम्ही थोडेसे व्हिडिओ वगैरे क्लिक केले. मामानी भाचीसोबत फोटो पण शूट केले. इकडे आमची गाडी सजणं सुरू होती. कारण आम्ही आलो आहो कामठीला. नागपूर जवळून काही किलोमीटर अंतरावरच हे कामठी नावाचं एक तालुका म्हणजे सिटीसारखंच छोटंसं शहर आहे आणि हेच माझ्या मामाचं गाव आहे. इथेच मी माझं शिक्षणसुद्धा केलेलं आहे. इथे आल्यानंतरचा उत्साह माझा काही वेगळाच होता आणि माझ्या इथं जुडलेल्या ज्या काही आठवणी होत्या लहानपणीच्या त्या पण फार इकडे मस्त ताज्या झाल्यासारख्या झाल्या. इकडे आम्ही मस्त असं स्टिकर त्यांच्या नावाचं आणि फोटोचं गाडीला लावलं होतं. इकडे आमची गाडी पण मस्त नवरीसारखी नटली होती. म्हणजेच आमची सॉरी घेऊन पण आम्ही इकडे निघालो होतो. मध्येच भूक लागली होती म्हणून पेट पूजा करायची होती. त्याच्यासाठीच पियानी जाऊन इकडे मिठाई वगैरे घेऊन आली होती आणि थांबून थोडंच वाटेमध्ये म्हणजे आम्ही तिथं थोडंसं मिठाई वगैरे खाऊन घेतली. तेव्हापर्यंत आमची गाडी सजून इकडे तयार होती. इकडे गाडी वगैरे मस्त सजून झाली आणि थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि नंतर निघालो होतो आम्ही आमची वरात घेऊन नवरीच्या दारी. थोड्या काही अंतरावरच आम्ही बुद्धभूमी इथे खैरीमध्ये लॉन म्हणजे हॉल आहे. तिथेच आमचा लग्नाचा कार्यक्रम आम्ही पार पाडणार होतो. त्याच्यामुळेच मग आम्ही इकडेच गाडी वगैरे मस्त सजून घेतली आणि नंतर निघालोय वरातीसोबत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा.